हे बघा गाईस, आपली छोलेची भाजी आणि भटुरे रेडी झाले. आम्ही केले, तुम्ही पण करा. आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो. गॅस पेटवायचा, त्याच्यावर कढई ठेवायची. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम होईपर्यंत मी तुम्हाला मसाला दाखवते. छोले मसाला घ्यायचा, घरचा मसाला आहे. घरचं काळं तिखट, मिरची पावडर घरचीच आहे, हळद पण घरची आहे, कांदा लसूण मसाला पण घरचा आहे आणि शिजवलेले छोले मी आधीच शिजवून घेतले होते. आता मगाशी तुम्हाला जे वाटण दाखवलं ना, ते हे मी मिक्सरमधून बारीक केलेले. आता आपलं तेल गरम झालं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची की त्याच्यामध्ये आपला मसाला घालायचा. मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा. फ्लेम लो ठेवायची. परतून झालं ना की त्याच्यामध्ये आपण मगाशी वाटलेलं वाटण ते घालायचं. चांगलं परतायचं. मसाला बघा छान परतत आलेला आहे आपला. कढईला मसाला सुटायला लागलं ना, समजायचं आपला मसाला परतला गेला चांगलं तेल सुटेपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये आपण हे छोले आहेत ना शिजवलेले, ते आपण टाकायचे. छानपैकी हलवून घ्यायचं, असं मिक्स करायचं सगळीकडे. मिक्स केलेले जे छोले आहेत ना मसाल्यामध्ये, आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं. पाणी आपल्याला हवं तेवढं हे करायचं. थोडंसं लाईटली थोडं जास्त टाकायचं, कारण भाजी शिजून थोडी घट्ट होते ना, म्हणून त्याकरता आपण छोले टाकायचं, पाणी थोडं टाकायचं. भाजीला बघा छान उकळी आलेली आहे आणि घट्टपणा पण खूप छान आलेला आहे. कसा कलर आला तरी बघा कशी आपली भाजी रेडी, छोलेची भाजी रेडी.